बदने काँग्रेसच्या गोटातून काँग्रेसच्या लोकसभेसाठी विभागवार आढावा बैठका होणार आहेत। उद्यापासून विभागवार आढावा बैठका सुरू होणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल। अमरावतीत पहिली आढावा बैठक होणार आहे, त्यानंतर राज्यातील विविध भागात या आढावा बैठका होणार आहेत। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष देखील सज्ज झालेला आहे। अमरावतीमध्ये जर पाहिलं तर उद्या काँग्रेसची एक मॅरेथॉन विभागीय बैठक होणार आहे आणि अमरावतीच्या याच काँग्रेस भवनामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काँग्रेसची या ठिकाणी विभागीय बैठक होणार आहे। यामध्ये जर पाहिलं तर नवनियुक्त काँग्रेसचे जे प्रभारी आहे रमेश चेन्नी थलाजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण ही बैठक होणार आहे। तसेच या बैठकीला जर बघितलं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील, सोबतच काँग्रेसचे जे दिग्गज नेते आहेत सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोकराज चव्हाण या संपूर्ण जे काँग्रेसचे नेते आहेत ते संपूर्ण काँग्रेसचे नेते या अमरावतीच्या विभागीय बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहे। अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या पाचही जिल्ह्यातील काँग्रेसचे संपूर्ण आमदार, खासदार, माजी मंत्री, माजी आमदार, माजी खासदार असे संपूर्ण जे काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी येणार आहे। याच बैठकीला जर पाहिलं तर साधारणतः उद्या सकाळी 11 वाजता संपूर्ण बैठक ही काँग्रेसची होणार आहे। अमरावती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण जी बैठक आहे जी अतिशय महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसला मतदारसंघ सुटावा हा प्रमुख मागणी काँग्रेसजनांची असणार आहे। एकूणच या बैठकीची तयारी संपूर्ण झालेली आहे। अमरावती शहरामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण शहरामध्ये विविध प्रकारे बॅनरबाजी सुरू आहे। मात्र उद्याच्या बैठकीमध्ये काय होतं आणि अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटाला जाणार का आणि काँग्रेसच्या उमेदवारीसाठी खरंच या ठिकाणी खलबत होणार का या संकटे काँग्रेसचे नेत्याचे आणि कार्यकर्ते या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।